तर आपण आता या ठिकाणी पाचाडला आलेलो आहोत. इथं माझी जिजाऊंची समाधी आहे आणि सकाळी आपण या अगोदर रायगड किल्ला ट्रेक केलेला आहे सर्वांनी. कारण आज रायगड किल्ल्यावर शिवशंभू छत्रपती शिवशंभू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपल्या सर्वांनी हा एक आनंदाचा क्षण डोळ्यांनी अनुभवलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं वरती गेल्यानंतर? खूप छान. छान वाटलं. तर या ठिकाणी बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा याच किल्ल्यावर पार पडला आणि त्यानंतर 16 जानेवारीला आज शिवशंभू महाराज छत्रपतींचा संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी असतो. तो आपल्या सर्वांनी आपण डोळ्यांनी पाहिलेला आहे. आपण सकाळी 4:50 ट्रेकिंगला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे आपलं सगळं लवकर झालं. आपल्याला वेळेमध्येच आरती भेटली. त्यानंतर इकडे पण पालखीचं पण दर्शन झालं आणि सर्वच एकदम व्यवस्थितपणे आपल्याला वेळेमध्ये भेटलं. विशेष सांगायचं म्हणजे रायगड किल्ल्यावर जे महादेवाचं मंदिर आहे, ते महादेवाचं मंदिर वरून जर बघितलं तर मस्जिदसारखं दिसतं. याचं कारण हे त्या काळामध्ये आपल्या स्वराज्यावर मुघलांचं आक्रमण व्हायचं. मुघलांनी आपल्यावर आक्रमण करू नये, आपल्या देवदेवतांचे अपमान करू नये म्हणून छत्रपतींनी एक युक्ती आखली, की हे मंदिर बाहेरून मस्जिदसारखं जर दिसलं, तर मुघल आतल्या पिंडीला धक्का लावणार नाहीत, आपल्या महादेवाचा अपमान होणार नाही. म्हणून त्यांनी जे मंदिर आहे बाहेरून ते मस्जिदसारखं बांधलं गेलं. कारण त्या अगोदर तुळजाभवानीच्या मूर्तीची सुद्धा त्यांच्याकडून विटंबना झालेली होती. आणखी देवाची विटंबना व्हायला नको, त्यामुळं हे झालं. बाकी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवाजी महाराजांची, छत्रपतींची समाधी पण बघितलेली आहे सर्वांनी आणि खूप सुंदर असा रायगड किल्ला बघण्याचा आनंद सर्वांनी घेतलेला आहे. सर्वांची खूप इच्छा होती आणि ती अ, आज पूर्ण झालेली आहे. मला असं वाटतंय, की सर्वजण समाधानी आहात ना? आणि असं आपलं काल सिंहगड किल्ला ट्रेक केला. आज आपण रायगड किल्ला ट्रेक केला. आता आपण पाचाड या ठिकाणी जिजाऊंच्या समाधीजवळ आहोत सर्वजण. आता आपल्या राजमातांचं दर्शन घेऊन आपण अलिबागकडे जाणार आहोत समुद्रकिनारी आणि मग त्यानंतर आपण आपल्या अ, गावी आपण अहिल्यानगरला पोहोचणार आहोत. तर सर्वांनी खूप छान प्रकारे असं आजचं पण ट्रेकिंग केलेलं आहे. तुम्हाला सर्वांना आज शंभू महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.